चक्रवर्ती पुष्प 18 पृष्ठ क्रमांक 163 पासून सुरू. राजकोटला दिगंबरजींच्या कैवल्यधाम आश्रमात श्रीपादराव रमले. लोणावळ्याच्याच कैवल्यधामाची शाखा इथे होती. तिथेच लहानशी नोकरीही सुरू केली, सौराष्ट्र सरकारच्या वाहतूक खात्यातली. सुरुवातीची नोकरी त्यांनी सोडून दिली. आता नोकरीचा अर्थ फक्त उपजीविकेशी जोडला होता. आतला स्वर वेगळाच राहिला. त्याची भूक वेगळीच होती. ती दिगंबरजींच्या सहवासात भागत होती. सोमनाथ त्यांना भेटायला गेला. त्यालाही कैवल्यधाम आश्रमाचा परिसर आवडला. श्रीपादरावांनी सरकारी नोकरी का सोडली हे सोमनाथला या आश्रमात आल्यावर समजले. आश्रम फिरून आल्यावर श्रीपादराव म्हणाले, तुमच्यामुळे परक्या गावात टेकायला जागा मिळाली. तसे आपण दोघे वेगवेगळ्या रस्त्यांवरचे, पण तुमच्यामुळे माझ्या भटकंतीलाही काही सूत्र सापडलं. माझ्यासारख्याला हेच खूप आहे. कुणी सांगावं, उद्या आपले मार्ग एक होतीलही, श्रीपादराव म्हणाले. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत सोमनाथ आश्रमात थांबला. पुन्हा कितीतरी दिवसांनी बनेश्वर. श्रीपादराव बनेश्वरच्या अरण्यात उभे होते. बनेश्वरची गर्द घनदाट झाडी पाहून आईची आठवण झाली. आपल्यापेक्षा निविड काही नाही, ती म्हणायची. आपण पुन्हा आपल्या बालपणाशी येऊन पोहोचलो. या बनेश्वरला आईच्या पातळाचा गंध येतो. यावेळी बनेश्वरला श्रावणाचं अनुष्ठान करायचं होतं. या अनुष्ठानात पाणी हाच आधार होता. ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू केलं. लोक ऐकायला येत होते. आईनं सांगितल्याप्रमाणे रोज 300 ओव्या वाचायच्या होत्या. ओवीचा अर्थ या वाचनात अभिप्रेत नव्हता. त्याकरता थांबत मुक्काम करत जायचे नव्हते. तशी एक ओवी ही आयुष्यभर पुरू शकली असती, पण इथे ती अपेक्षा नव्हती. वाचनातून जे उमटत जाईल, शब्द स्वर अर्थाची जी कंपनं होत जातील, ती स्वीकारत पुढे जायचे. इथे एकट्याचा प्रवास नव्हता, सगळ्यांना सोबत घेऊन जायचे होते. या वाचनाचे वाचनापलीकडचे कुठले फलही नको होते. ही सगळी वाटचाल निराज गावाकडचीच होती. श्रीपादरावांनी ज्ञानेश्वरीची कुंटे प्रत घेतली, मस्तकी लावली. आई हीच प्रत घ्यायची. पहिलं पान उघडलं. पहिल्या पानावरची पहिली ओवी सुरू झाली. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. गणेश मूर्तीवर केलेले शब्द ब्रह्माचे रूपक. एक एक पद वाचत श्रीपादराव निघाले. आईने सांगितलेल्या अनुभवाची प्रतीती येत होती. चंद्रामृताचे तळे कान वडवणी मिळे, ते भेटताना आईचे शब्द ऐकू आले. एखादा झरा त्याभोवती खळगा झाला की त्याचे तळे होणार. पण झरा उन्हाळ्यात चुकला म्हणजे काय? साचलेले पाणी सुकेलच, पण झुळझुळणारा झरा तर अखंडच असणार. आपल्या शरीरातही असाच अखंड झरा आणि खळग्याचे तळे आहे. ते मनाचा जो प्रांत आहे त्याच्यावर आहे. आद्य श्री शंकराचार्य महाराज सांगतात त्याप्रमाणे मनोपी भ्रूमध्ये, मनाचा प्रांत भ्रूमध्यापर्यंत, त्याच्यावर हे चंद्रामृताचे तळे. ते कसे बघ. वाढायचा कावळा काठोकाठ भरला आणि किंचित वाकडा केला तर चोचीतून एक एक थेंब खाली पडेल. या कावळ्यातून अखंड पाणी पडण्याची सोय आहे असे समजले तर हा थेंब पडतो कुठे? तर भगवती शक्ती जागृत होते, त्यावेळी त्या शक्तीच्या मुखात तो थेंब पडतो. शक्तिमुखी हा शब्द इथे असा झोंबतो. स्वतः अनुभूती घेत घेत श्रीपादराव पुढे जात होते. जैसा अमृताचा निर्झर प्रसवे जयाचा जठर, तया क्षुधे तृष्णेचा अडदर काहीच नाही. पसायदानापर्यंत आल्यावर लक्षात आलं की या पसायदानाचा एकत्रित उच्चार शेवटी केला आहे माऊलींनी, पण त्याच्या कितीतरी खुणा आधीपासूनच भेटू लागतात. शेवटी ग्रंथाचे आळीआडे सिद्धीस गेले म्हणताना शब्द आले, सख्या. अरे आळीआडे म्हणजे हट्ट. बघ ना, हट्ट तरी कसला? शेवटली ओवी म्हणून श्रीपादराव थांबले. तेव्हा समोर पुराणं विस्तारलेली कृष्णाच होती. ती कृष्णा हे तर सहज समजलं, पण बाकीचा प्रदेश अनोळखी, भाषा अनोळखी, आभाळाचा रंग भुरकट आणि या भरलेल्या फुगलेल्या अवस्थेतही कृष्णा पाय उताराची जागा दाखवत होती. श्रीपादराव मोठ्या बहिणीकडे बेळगावला गेले. खूप दिवसांनी लहान भावाला असं पाहून अनुसूयेला भरून आलं. तिचे डोळे सारखे ओले होत होते. सासूर वाशिणीला आपल्या भावना अशा कोणासमोर व्यक्त करता येत नव्हत्या. इतक्या दिवसांनी भावाला पाहून सारे कड बाहेर पडले. तिने पुरणाचं जेवण केलं. आईच्या पोळीसारखीच मौसूद झाली आहे पोळी. आईच्या हाताची चव तुझ्या हातात उतरली आहे ताई, ते म्हणाले. अनुसूया समाधानानं हसली. ती एकटी मागून जेवायला बसली तर श्रीपादराव तिच्यापाशी पाठ घेऊन बसले. मुलं मामा मामा करून बिलगत होती. फार दिवसांनी आजोळचं असं जवळचं माणूस आलं होतं.
बनेश्वरला गेला होतास ना? अनुसूयेनं विचारलं. हो, श्रावणाचं अनुष्ठान तिथंच केलं. वाड्याकडे गेला होतास? नाही. श्रीपादराव स्तब्ध झाले. इतकं कसं रे कठोर होता येतं तुम्हाला? आठवणी नसतात का? ती म्हणाली. क्षणमात्र आई अण्णांची आठवण तळ ढवळून गेली. माझं तर माहेरच तुटलं म्हणायचं. यशवंताचं काही कळलं का? नाही. असं कसं? आई रागानं जा म्हणाली आणि तो निघून गेला. पण तू होतास, तू का नाही थांबवलंस? मला कळलं तेव्हा जीव तुटला माझा. अनुसूया कळवळून म्हणाली. श्रीपादराव काहीच बोलले नाहीत. आता इतक्या काळानंतर आईचं त्यावेळेचं सारं बोलणं वागणं त्यांना समजू शकत होतं. व्यसनासक्त मुलाला तिला कुठलाही आधार द्यायचा नव्हता. तो सुधारून परतला असता तर घर त्याचंच होतं. हेच पहा ना, किती निवळलेत. आई असतानाच त्यांच्यात बदल होत होता. यशवंतातही झाला असता बदल, ती म्हणाली. तिचं बोलणं अर्धवट तोडून श्रीपादराव म्हणाले. घराचं छप्पर डोक्यावर असताना असा बदल शक्य नव्हता, नसावा. त्यांनी विषय संपवला. रात्री मुलं बगाराम मामांची गोष्ट ऐकल्याखेरीज झोपायला तयार नव्हती. सकाळी गावचे लोक भेटायला आले. त्यांना संसारात अडचणी होत्या. श्रीपादरावांकडून भविष्य कळून घ्यायचे होते. कुणी औषधाला आले होते. मामासाहेब, एकाने सुरू केले. श्रीपादराव चमकले. एका जिव्हाळ्याच्या नात्यानं आलेलं हे नवं नाव, मामा. त्यांनी लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या, दिलासा दिला, उपाय सांगितले, ते मनःशांतीसाठी. पुढच्या घटनांबद्दल सांगणं टाळलं. ज्योतिषाच्या उर्मी त्यांना सामोरं जायचं नव्हतं आणि आशेनं आलेल्या जीवांना तोडता येत नव्हतं. ते सर्वांना वेगवेगळे अनुभव सांगत राहिले. त्यांच्या भटकंतीतले लोक गेले ते आपापली उत्तरं, आपापलं समाधान ओंजळीत घेऊन. अनुसूयेच्या घरातून निघताना श्रीपादरावांच्या कानात सारखं मामा मामा गुंजत होतं. मेहुण्यांसोबत ते बसस्टँडवर गेले. बरंय मामा, मेहुणे हात जोडून म्हणाले. श्रीपादरावांनी हात जोडले. बस सुटली. पाऊस पडून संपलेला. ओला पावसाचा ऋतू त्याच्या खुणा घेऊन सृष्टीचं रूप बदलू पाहत होतं आणि श्रीपादरावांचं नावही, मामा मामा. बसच्या लईत त्यांनी ते नाव उच्चारलं. 2 वेळा मा म्हणजे कशाला तरी निग्रहानं नकार. कशाला? ते स्वतःशीच हसले. बस बेभाम धावत होती. गिरनार पर्वताच्या उंचच उंच रांगा, त्यांची आभाळात घुसू पाहणारी शिखरं, उंच वृक्ष, काय जास्त उंच आहे याचा संभ्रम पडत होता. उंच पर्वताच्या जोडीनं लहान डोंगरही धाकट्या भावांसारखे उभे होते. खोल आत गेलेल्या गुहा, दऱ्या. एका पर्वताच्या कुशीत मोठ्या शिळेवर मामा साधनेला बसले. पर्वताच्या आत कोपऱ्यात एक वेगळाच प्रकाश जाणवला. तोही खूप झगमगीत नाही, तर सौम्य, कुणी आधीचीच वात उजळून ठेवावी तसा. त्या प्रकाशाचा उगम कुठेही वर दूर आभाळात नसावा. त्या शिलाखंडावरच तो प्रकाश एकवटलेला. शिवालयात पिंडीच्या भोवताली दुधा निर्माल्याचा एक संमिश्र गंध असतो, तसा गंध तिथं भरून होता. शिलाखंडावर बसले, तिथून आभाळाचा एक कोपरा, तिथल्या ढगाला आकार आला होता, तो गायीचा. मग तिथे कमंडलूचाही आकार, तिथेच बाजूला श्वान, आणि हे सगळे ज्याच्या अस्तित्वाशी बिलगून होते तो मात्र अदृश्य होता. मामा क्षणमात्र अस्वस्थ झाले. आकाशाकडे सारखे लक्ष जात होते. ते ढगांचे आकार पुन्हा पुन्हा खुणावत होते. आता तर विशाल कपाळावर चंद्रकोरही. मामांनी नतमस्तक होऊन ध्यान लावले. हळूहळू गाय, कमंडलू आणि श्वान या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश, चेहऱ्यावर विलक्षण तेज, डोळे तर आपल्याकडेच बघत होते का? या जागेशी स्वतःची काही ओळखीची खूण जुळली होती. ती खूणच साधनेत स्पर्श करत होती. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या मूर्तीसमोर मामा उभे होते. पहाटे ध्यानात दिसलेली मूर्ती ही नव्हती, पण इथेही तीच खूण सापडली, तीच असीम शांती. शिलाखंडावर एकवटलेले तेच गर्भित तेज. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना या जागेची फार ओढ होती, असे आई म्हणाली होती. तीच ओढ आपल्यालाही. मग इथे यायला इतका वेळ का लागला? त्यांचा व आपला असा जन्मापुरता संबंध आहे का? त्यांचे व आपले नाते सर्वस्वाने समोर का येत नाही? कुठे थोडी संगती, कुठे ओळखीच्या खुणा, बस. थोडे कळते, थोडे समोर येते, मग पूर्ण कुठे दडलेले आहे? बरोबर दाते आले होते. त्यांनी विचारलं, श्रीपादराव, तुम्ही अस्वस्थ वाटता? नाहीतर, ते म्हणाले. गिरनार सोडताना मामा दात्यांना म्हणाले, मी किती प्रवास केला. पुष्कळ ठिकाणी मला वाटायचं की इथे यापूर्वी मी येऊन गेलो आहेच. खरं तर मी तिथे कधीही गेलेलोच नव्हतो.
पण इथे आल्यावर मात्र वाटलं की आपण यापूर्वी इथे का का आलो नाही. आणि काय, दात्यांनी विचारलं. पुन्हा पुन्हा इथे येतच राहीन असं वाटतंय. दाते बोलले नाहीत. हा माणूस चार चौघांसारखा दिसत असला, वागत बोलत असला तरी तो वेगळाच आहे हे त्यांना जाणवले. आजच एका उंच शिखरावर मामा ध्यान करत होते. पहाटेपूर्वी सुरू झालेलं ध्यान. अंगावर ऊन आलंय तरी त्यांना भान नव्हते. सकाळपासून ते कुठे दिसेनात म्हणून शोधायला आलेले दाते ते ऊन त्यांना सहन होईना म्हणून तिथे उभेही राहू शकले नाहीत. आणि मामा मात्र. गिरनारहून मामा राजकोटला परतले, ती विचित्र हुरहुर घेऊनच. रोजची साधना, वाचन सारं सुरू होतं, पण ते गप्पच होते. श्रीपादराव, काही होतंय का तुम्हाला? दिगंबरजींनी विचारलं. नाही, त्यांनी सावरून घेतलं. चलता का हिमालयात? पायीच जायचं आहे. हिमालय? मी गेलो आहे लहानपणी वडिलांबरोबर पायीच. पायांना चालण्याचे वळण आहे. तुमच्याबरोबर जायचा अनुभव वेगळा असेल. श्रीधर स्वामीजी आणि श्री गोपालजींबरोबर पुन्हा हिमालय. आता हिमालय नवा नव्हता. त्याच्या सगळ्या लहरी, सगळी मिजाज पाठच झाली होती. तरी तो चकवत होता. आता झाडं, वनस्पती हे सारं माणसांइतकंच ओळखीचं झालेलं. तरी हा हिमालय कधी एखाद्या शुभ्र दाढीच्या बुजुर्ग आजोबांसारखा दटावत होता. दटावताना सांभाळ रे म्हणत होता, तर कधी धीर गंभीर योग्यासारखा उभा होता. एका ऊन उतरणीच्या वेळी हवा बदलली. हिमालयाच्या रांगांवर उतरणारं ऊन क्षणात नाहीसं झालं. हा बदल इतका आकस्मिक होता की वेळेचा अंदाज चुकला. श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने मुद्दाम सूर्य झाकून टाकावा असा अंधार पडला. मामांचा रस्ता चुकला. श्रीधरजी, गोपालजी, मामांनी हाक मारली, पण ती हाक दरीतून परतून त्यांच्यापर्यंत आली. हिमालय कधी पूर्णपणे कळला असं होत नाही. ते स्वतःशीच हसले. अंदाजानं जायला लागले. काही तासांच्या वाटेनंतर पुढे दिसायला लागले. तेव्हा कळलं की ते विष्णू प्रयागला आलेत आणि वेळ असायला हवी तशी रात्रीची नव्हती. गंगेवर पहाटेचा प्रकाश होता. मामांनी पाण्यात बुडी मारली. ते गार पाणी अंगाला बिलगले. त्यांना कोणी पायाखाली दाबत होते. हाताचा दाब जाणवत होता. तळात ज्ञानेश्वरीच्या ओव्या. जसा कोणी त्यांच्यावर दिवाच धरलेला. पूर्वीपेक्षा यावेळी जाणीव अधिक स्पष्ट होती. ओव्यांवरून इतके पाणी वाहत होते तरी कागदाचा लगदा होत नव्हता. ओव्यांचा अर्थ कुणी उलगडून सांगावा तसा. जीव परमात्मा दोन्ही बैसले एकासनी, जयाचिया हृदय भुवनी विराजती. अर्जुना तो भक्त, तोच योगी, तोच मुक्त, तो वल्लभा मी कांत ऐसा पढिये. मामा ओल्या निथळत्या अंगाने बाहेर आले. दृष्टी पूर्ण आत वळलेली. वाऱ्यात मिसळलेला अलकनंदेचा आवाज एखाद्या घोषासारखा आणि हिमालय समोर उभा, हसत मिश्किलचा, आपले गूढ लपवून. हिमालय, तू कांत, मी वल्लभ. हा कांत, कांत, मी वल्लभ. मामा वेडावले. या ओवीचा अर्थ असा हिमालयाने. तरी पढियंतयाची कहाणी हे भुलीची भारणी. एका मागून एक ओव्या मामा मनातल्या मनातच बोलत होते. विष्णुप्रयागला पुन्हा तिघांची वाट एक झाली. आता परतीचा प्रवास सुरू झाला. तिघं ऋषिकेशला आले. हिमालय होताच. येणाऱ्यासाठी वेगळा, जाणाऱ्यासाठी वेगळा, जसा वारीतला पांडुरंग. क्रमशः लेखन आशा बगे, अभिवाचन श्रद्धा देव.